नुकतीच कोल्हापूर जिल्हा परिषदेची अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली। या निमित्तानं अख्ख्या कोल्हापूरमधील वातावरण अक्षरशः ढवळून निघालं। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार निवडून आला, तर उपाध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार निवडून आला। नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकानंतर कोल्हापूर शांत होईल असं सगळ्यांना वाटत होतं, पण कोल्हापूर तर आता अजूनच पेटणार आहे। विषय आहे गोकुळची निवडणूक, म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक। महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील हा एक असा अभेद्य गड आहे, ज्याची चावी ज्याच्या खिशात असते। संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण त्याच्या मुठीत असतं असं मानलं जातं। 2021 मध्ये एका मोठ्या राजकीय वादळानं 30 वर्षांची महाडिक कुटुंबाची सत्ता उलथवून लावली होती, पण आता 2026 मध्ये पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत। मात्र यावेळेचा राडा पूर्णपणे वेगळा आहे, कारण कालचे मित्र आज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। ज्यांना सत्तेबाहेर काढलं होतं तेच आज सत्ताधाऱ्यांच्याच गळ्यात गळे घालत आहेत आणि सतेज पाटलांना घेरण्याची रणनीती आखत आहेत। हसन मुश्रीफ सध्या मंत्री आहेत आणि सत्तेत आहेत, तर धनंजय महाडिक खासदार आहेत, तर विनय कोरे महायुतीचे संलग्न आमदार आहेत, तर काँग्रेस आमदार सतेज पाटील एकटेच सध्या विरोधात आहेत। यातील बहुतांश लोक यावेळेस सतेज पाटलांना घेरण्याची तयारी करण्याची शक्यता आहे, कारण कोल्हापुरात बहुतांश आमदार हे महायुतीचे आमदार आहेत। पण यातही मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या मैत्रीचे किस्से सगळ्या कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहेत, कारण मागच्या 2021 मध्ये याच सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्र येत गोकुळवर सत्ता आणली। पण यावेळेस समीकरण तेच राहणार की बदलणार याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। नक्की काय होणार या वर्षीच्या गोकुळच्या निवडणुकीत? कोण बाजी मारणार? सतेज पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक की विनय कोरे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोकुळच्या सत्तेचा इतिहास, बदललेली समीकरणं आणि आगामी निवडणुकीतील महायुद्ध सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सुरुवातीला हे समजून घेऊया की गोकुळ नक्की काय आहे आणि त्याचं महत्त्व कोल्हापूरसाठी इतकं काय आहे। 19 मार्च 1963 रोजी स्थापन झालेली ही संस्था आज भारतातील आघाडीच्या सहकारी दूध संघापैकी एक असून ती पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा मुख्य कणा आहे। गोकुळ दिवसाला साधारण 12 ते 15 लाख लिटरपेक्षा जास्त दूध संकलन करते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो गावे तसेच लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा हा मुख्य आधार आहे। दुधासोबतच गोकुळचं तूप, ताक, श्रीखंड आणि पनीर यांसारख्या उपपदार्थांना मोठी मागणी आहे। विशेषतः गोकुळ तूप त्याच्या शुद्धतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे। पण गोकुळ फक्त दूध विकत नाही, तर ती कोल्हापूरच्या राजकारणाची लाईफलाईन आहे, कारण इथे सत्ता असणं म्हणजे हजारो हातांना रोजगार देण्याचं ताकद आहे। पर्यायानं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपली पकड मजबूत करण्यासाठी ही सत्ता महत्त्वाची ठरते आणि म्हणूनच म्हटलं जातं की गोकुळ ज्याच्या हातात असतं, कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण त्याच्या हातात असतं। 2021च्या ऐतिहासिक सत्तांतरापूर्वी गोकुळवर तब्बल 30 ते 35 वर्ष महादेवराव महाडिक आणि PN पाटील या जोडीचं एक हाती वर्चस्व होतं। कोल्हापूरच्या राजकारणात त्याला महाडिक PN पाटील युतीचे सुवर्णयुग मानलं जातं आणि महादेवराव महाडिक हे गोकुळचे भीष्म पितामह मानले जायचे। राजकीय पक्ष वेगळे असूनही गोकुळच्या सत्तेसाठी हे दोन्ही नेते नेहमी एकत्र असायचे। मात्र 2021 मध्ये सतेज बंटी पाटील यांनी एक मोठी चाल खेळली आणि त्यांनी गोकुळ मल्टीस्टेटकरणाच्या मुद्द्यावरून रान पेटवलं। गोकुळ वाचवा आणि कोल्हापूरची अस्मिता टिकवा ही हाक देत त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासोबत हातमिळवणी केली। सतेज पाटील यांनी असा प्रचार केला की जर गोकुळ मल्टीस्टेट झालं तर त्यावर कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचं नियंत्रण राहणार नाही आणि ती काही लोकांची खाजगी मालमत्ता होईल। हा मुद्दा शेतकऱ्यांना पटला आणि राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी स्थापन होऊन 21 पैकी तब्बल 17 जागा जिंकत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी महाडिकांचं साम्राज्य मुळापासून उखडून टाकलं। परंतु राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। 2021 मध्ये खांद्याला खांदा लावून लढणारे हसन मुश्रीफ आता महायुतीमध्ये अजित पवार गटासोबत सत्तेत सामील झाले आणि ते राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले। दुसरीकडे सतेज पाटील अजूनही महाविकास आघाडीत आहेत आणि काँग्रेसच्या झेंड्याखाली खंबीरपणे उभे आहेत। सध्याच्या गोकुळच्या सत्तेवर जर नजर टाकली तर एक विचित्र परिस्थिती पाहायला मिळते। सत्तेत बसलेले जवळपास सर्वच मोठे नेते आता महायुतीचा भाग आहेत, मग ते मंत्री हसन मुश्रीफ असोत, विनय कोरे असोत किंवा इतर प्रमुख संचालक असोत। अशा वेळी सतेज पाटील सत्तेत असूनही तांत्रिकदृष्ट्या एकाकी पडल्याचे चित्र दिसतंय।
या संघर्षाची पहिली ठिणगी गोकुळच्या अध्यक्ष निवडीवेळी पडली होती, तेव्हा सतेज पाटलांची इच्छा नसतानाही थेट मुंबईतून चक्र फिरली आणि देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये थेट हस्तक्षेप केला. परिणामी मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. हा सतेज पाटलांना दिलेला पहिला मोठा राजकीय धक्का होता. महाडिक गटाने तर तेव्हाच हा दावा केला होता की नवीद मुश्रीफ आमचेच आहेत आणि आता गोकुळवर महायुतीची सत्ता आली आहे. आता 2026ची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मैदानात उडी घेतली आहे. त्यांनी नुकतंच एक अत्यंत महत्त्वाचं आणि संघर्षाचे संकेत देणारं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीला वेगळं ठेवून या देशाचं राजकारण चालू शकणार नाही. मग गोकुळची निवडणूक भाजपला वगळून कशी होणार? मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे स्पष्ट केलं आहे की गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल आणि ती बिनविरोध करायची असेल तर महायुतीचे सर्व नेते एकत्र बसून याचा निर्णय घेतील. या विधानानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून त्यांनी यातून एकाच वेळी सतेज पाटलांना घेरलं आणि मंत्री हसन मुश्रीफांना महायुतीचा धर्म पाळण्याचा संदेश दिला. आगामी 2026ची गोकुळची निवडणूक ही केवळ दुधाच्या संघाची निवडणूक नसेल, तर ती कोल्हापूरच्या वर्चस्वाची लढाई असेल. यामध्ये सतेज पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक आणि विनय कोरे या 4 नेत्यांच्या भूमिका अत्यंत निर्णायक ठरतील. सतेज पाटील सध्या बचावात्मक पवित्र्यात असले तरी ते जमिनीवरचे रणनीतिकार मानले जातात आणि ते स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त निवडणूक लढवण्याची रणनीती आखत आहेत. तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ सध्या पेचात आहेत, कारण त्यांना सतेज पाटलांची जुनी मैत्री जपायची की महायुतीसोबत जायचं हे ठरवावं लागणार आहे. तर धनंजय महाडिक यांच्यासाठी ही निवडणूक 2021च्या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्ण संधी आहे. तर आमदार विनय कोरे यांची भूमिका नेहमीप्रमाणे किंगमेकरची राहणार आहे. निवडणूक प्राधिकरणानं आता हालचाली सुरू केल्या असून 4 मे 2026ला मुदत संपत असल्यानं 9 मार्चपासून ठराव संकलनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत दूध खरेदी दर, गेल्या 5 वर्षातील नोकर भरती आणि राजकीय अस्तित्व हे मुद्दे कळीचे ठरणार आहेत. ही निवडणूक 2029च्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात असून कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, कागल आणि पन्हाळा या मतदारसंघावर याचे थेट परिणाम होतील. सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचा दोस्ताना टिकणार की राजकारणाच्या रेट्यात तो कायमचा सपणार हे आता येणारा काळच सांगेल. मंत्री चंद्रकांत पाटलांचा शब्द खरा ठरणार की कोल्हापूरचे शेतकरी पुन्हा एकदा सतेज पाटलांच्या पाठीशी उभे राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोल्हापूरच्या गोकुळवर नक्की कोणाची सत्ता येईल? गोकुळचे सभासद कोणाला साथ देतील? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नसेल तर राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातलं नक्की सबस्क्राईब करा.